नमस्कार, मृषाली यादव सर। सदरक्षणाय खलिनिग्रहणाय पोलीस दलाचं ब्रीदवाक्य। पोलिसांबाबत बोलायचं झालं तर त्यांची 24 तासांची ड्युटी, कधी रजा मिळतात तर कधी मिळत नाही। सणावारच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 2-2 दिवस बंदोबस्तावर। सामान्यांसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यात ते सतत प्रयत्न करत असतात, पण गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरच हल्ले होण्याच्या घटना घडतायत। पोलिसांनाच सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यात जेवढी महत्त्वाची भूमिका पोलीस दलाची तेवढीच सर्वसामान्यांची। यासाठी गरज आहे ती दोघांनीही एकमेकांना सहकार्य करण्याची। पण पोलिसांबाबत एक वेगळीच प्रतिमा जनमानसात तयार झालेली आहे। त्याच्यामुळे पोलिसांना साथ तर मिळत नाहीच, उलट कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना सर्वसामान्यांच्या लाथाबुक्क्यांचा सामना करावा लागतोय। मुंबईतल्या लालबाग राजाच्या मंडपाबाहेरची ही दृश्य पहा। ही मुलगी कशी बॅरिकेड्सना लाथा मारतीये। महिला पोलीस त्या ठिकाणी आल्या आणि या मुलीनं त्यांनाच मारहाण केली। या संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि 2 महिला कॉन्स्टेबल्सना निलंबित केलं। त्यानंतर आलेला हा दुसरा व्हिडिओ पहा। या व्हिडिओत या तरुणीनं धिंगाणा घातल्याचं निदर्शनास आलं। लालबागच्या राजाच्या मंडपाबाहेर तरुणीचा हा तमाशा आपण पाहिला। आता ओशिवरा भागातली ही दृश्य पहा। ट्रॅफिक पोलिसांना नाकेबंदी दरम्यान एका बाईकस्वाराला अडवलं, तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि ट्रॅफिक पोलिसांनी या तरुणाला मारहाण केली। तरुणानंही शांत न राहता उलट ट्रॅफिक पोलिसाला बेदम मारलं। मुंबईनंतर आता वळूयात नागपूरकडे। नागपूरच्या बजेरिया भागात स्थानिक वर्चस्वाच्या वादातून 2 गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। या गुंडांनी स्थानिकांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि त्यांना पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहताय। मुंबई नागपूरमध्ये घडलेला प्रकार सोलापुरातही घडलाय, मात्र या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना नाही तर नगरसेवकांनाच मारहाण केली आहे। माझ्या प्रभागातल्या आरोपींना का अटक करतो असं म्हणत काँग्रेस नगरसेवक इस्माईल शेख यांनी पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड यांना मारहाण केली। एवढंच नाही तर लुटमारही केली। पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले झाल्याच्या या काही घटना। पोलीस आपल्याला संरक्षण देत असताना त्यांचं कर्तव्य बजावत असताना त्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज। नागपूरमधल्या बजेरिया भागात 40 ते 50 गुंडांनी हैदोस घातला। गुंडांच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली। या गुंडांनी स्थानिक नागरिकांच्या 25 वाहनांची तोडफोड केली। पोलिसांना पांगवण्यासाठी गेले तर पोलिसांना या गुंडांनी मारहाण केली। पोलिसांनी या प्रकरणी 11 गुंडांना अटक केलेली आहे। 10 से 12 गाड़ी को रात के करीबन 12:30 से 1 के बीच में पूरी गाड़ियों को 40 से 50 लोगों ने आके हमला बोल दिया और पूरी गाड़ियों को तहस नहस कर दिया, जिससे हमारी पूरी गाड़ियों का नुकसान हो गया और हमारे को मारने के लिए भी आए थे वो लोग। तो राजा शुक्ला करके, जिसका नाम है अभी शेख करके है, शुक्ला, राजा शुक्ला बोलते उसको। आकाश शुक्ला था, उसके पिताजी नंद किशोर शुक्ला थे और उनके साथ के पूरे साथी थे। राकेश साहू था और भी लोग थे उनके। जबरदस्ती का इशू बनाया और उन्होंने प्रेस्टीज ऑफ इशू के चलते हमारी पूरी गाड़ियों को तोड़फोड़ की है। गणपती विसर्जनानंतर शेजारची 2 मोहल्ले आहेत बिल्डिंग, त्यामध्ये राहणारे काही कार्यकर्ते, त्यांच्यामध्ये आपसी वाद होता। त्या वादावरून काही आपसात किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या। धक्कामुक्की झाली होती कर्मचाऱ्यांना, त्याबद्दलही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याबद्दल कायदेशीर केस नोंद केलेली आहे आणि सर्व गोष्टींचा तपास चालू आहे आता। या ठिकाणी 25 वाहनांची तोडफोड झाली। स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागला, मोठं नुकसान झालं, पोलिसांना मारहाण झाली। त्या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी।
नागपूरच्या रस्त्यांवर परत एकदा गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला। आपण बघू शकतो की काल रात्री एका विसर्जनाच्या दरम्यान दोन गुटांमध्ये वाद झाला आणि कशा प्रकारे त्या गुंडांनी वाहनाची तोडफोड केली आणि इतकंच नाही तर पोलिसांनाही मारहाण केली। त्यामुळे गुंडांचा जो धाक, कशा प्रकारे गुंडांचा हैदोस नागपूरमध्ये सुरू आहे, पोलिसांची भीती नाही। जेव्हा पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांनाही मारहाण केली। त्यामुळे नागपूरमध्ये नेमकं कोणाचं राज्य चालतं हाच प्रश्न उपस्थित होता, कारण की गुंडांच्या मनामध्ये पोलिसाची कसली भीती नाही। आपण बघू शकतो कशा प्रकारे वाहनाची तोडफोड केलेली आहे। बदरिया परिसर हा नागपूरचा आणि बजरिया परिसरामध्ये हा गुंडांनी हैदोस घातलेला आहे। काल रात्रीचा हा सर्व प्रकार आहे। रात्री विसर्जनादरम्यान दोन गुटांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी इथे जे वाहन होते त्या वाहनाची मोठ्या संख्येने तोडफोड केलेली आहे। दिसेल त्या वाहनाची ते तोडफोड करत गेले। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांचं नुकसान केलं, ज्यांचा या वादाशी काही संबंध नव्हता अशा नागरिकांच्या वाहनाची तोडफोड केलेली आहे। त्यामुळे ज्या प्रकारे नागपूरमध्ये गुंडाराज सुरू आहे, हे दिवसेंदिवस मोठ्या संख्येने गुंडांची हिंमत वाढत आहे। पोलिसांना हा मारहाण करत आहे। या प्रकरणामध्ये जेव्हा पोलीस त्यांना रोखायला आले होते तेव्हा 4-5 गुंडांनी मिळून त्या पोलीस अधिकाऱ्यांनाही मारहाण केली। त्यामुळे पोलिसांची ही भीती या गुंडाच्या मनामध्ये राहिलेली नाही, हेच आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सचिन ठाकरेसह तुषार कोहोडे, मी मराठी न्यूज, नागपूर। अत्यंत गंभीर प्रकार, पोलिसांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं। यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मी मराठीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईटे। त्यांच्यासोबत ही चर्चा आपल्याला करायची आहे, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज। बारा तासांपेक्षा जास्तीची ड्युटी, घरदार माहीत नाही, सर्व काही सांभाळताना तारेवरची कसरत आणि त्यात स्थानिकांकडून होणारी मारसोड, पोलिसांना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे। सर्वसामान्य नागरिकांनीही पोलिसांकडे माणुसकीच्या दृष्टीतूनच पाहावं ही अपेक्षा पोलिसांच्या पत्नी व्यक्त करतायत। त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आपले प्रतिनिधी तुषार कोहली यांनी। आपल्यासोबत संपूर्ण पोलिसांचे कुटुंबीय आहे। काकू, काय सांगाल, ज्या प्रकारे असं होतं की कधी एखाद्याने पोलिसांनी जर कोणाला मारलं तर त्याचा खूप इश्यू होतो, पण जेव्हा जमावाकडनं पोलिसांना मारहाण होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तर उपस्थित होतो ना? पोलिसांना मारला तर कोणाला दिसून नाही पडत, हे धावते माणसं की पोलिसाला मारा बा, पण पोलिसाला धावते तर कोणी मानतं का? नाही मानत कोणी माणसं। पोलिसाचीच गलती सांगते ना, पोलिसाला उपचार करायला धावते की हे आमच्यावर लाठीचार्ज करते, आम्हाला मारते, पण पोलिसाला मारते तर पोलिसाला का सुरक्षा भेटते? काही सुरक्षा भेटते का पोलिसाला? काही बंदोबस्त असले त्याचे कोणी मंत्री येते, कोणी MLA येते, कोणी काही येते का त्याची सुरक्षासाठी? पोलिसवाले बिचारे मार खाऊन लाठी खाऊन पोलिसांना दवाखान्यात भरती होतात, त्याच्या घरच्या बाया उपचार करायला धावतात त्याच्या मागं, बाहेरच्या पब्लिक येते का धावायला त्याच्या मागं? न पोलिसाचे कोणी मुख्यालय, कोणी सरकार, कोणी धावा त्याचं पाठ सोडवाले सरकार येते, पाठ सोडवते ना वापस चालले जाते, मग त्याच्या भोगतमान कोण करते? पोलिसवालेच भोगते ना। बच्चा बाहर खेलता रहेगा उसकी हमको फिक्र, घर से बाहर घर वाले जाएंगे तो घर वालों की फिक्र, सब बात की फिक्र है। अब ये भी हमारी सुनना चाहिए सबने। अब जो आपने जो कदम बढ़ाए है वो हमारा आगे जाके पूरा हो, इसी बस यही है आगे। आपल्या घरचे लोक जेव्हा 12 तास ड्युटीवर असतात, कधी कधी तर 12 तासापेक्षा जास्त काळ राहतात, अशा वेळी घर सांभाळण्याची जबाबदारी एका महिलेवर येते, तर कशा प्रकारे महिलेला त्रासाचा सामना करावा लागतो? आम्हाला बाया नाही आणि माणसासारखं वागावं लागते। माणसं म्हणून सहाराच नाही आहे। 24 घंटे माणूस केव्हाही म्हणजे कोणतंही कारण आलं, अडचण आलं तर माणूस ड्युटीवरच असतात नेहमी। कधीच कोणत्या कामामध्ये, कोणत्या कार्यक्रमामध्ये माणसाचा साथ नाही मिळत, बिमारीमध्ये माणसाचा साथ नाही मिळत। दवाखाना म्हटलं तर एकटंच बाईला जावं लागते घेऊन, आणि कुठे गावी जावं म्हटलं, लग्नाला म्हटलं, कोणता प्रोग्राम अटेंड नाही, कोणता त्यौहार म्हटलं तोही अटेंड नाही करतायत। स्त्री म्हणजे ही पोलिसांची एकटीच आहे, तिला माणसाचा आधार नाही। याच्यासाठी काहीतरी सरकारने सोचायला पाहिजे, पोलिसांच्या ड्युट्या थोड्या कमी केल्या पाहिजे, कारण सर्वात जास्त ड्युटी हे पोलीस करतात, त्या मानाने त्यांची पेमेंट नाही आहे, तेवढ्या पेमेंटमध्ये ते आपला म्हणजे चांगला निर्वाह नाही करू शकत। मी मराठीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईटे आहेत आपल्यासोबत। सर, पोलिसांना घरदार माहिती नाही, 12-12 तास ड्युटी, 2-2 दिवस बंदोबस्तावर, मानसिक त्रास असतो, शारीरिक त्रास असतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांकडून होणारी ही मारसोड, जी प्रतिमा एक पोलिसांबाबतची जनमानसामध्ये तयार झालेली आहे की पोलीस हे भ्रष्टाचारी, लाचखोर आणि त्याच्यामुळेच सर्वसामान्यांकडून त्यांना किंमत दिली जात नाही, असं वाटतं का तुम्हाला?
मला असं वाटतं की आता त्या पोलिसांच्या ज्या जीवनसाथी आहेत त्या ज्या आपली मतं मांडवतात, आपल्या भावना व्यक्त करतात, त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी एक लक्षात आणून दिलं आपल्या सर्वांच्याच की आपण सर्वांनीच एक लक्षात घेतलं पाहिजे, समस्त समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसही शेवटी माणसं आहेत. पोलिसांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. आजही सरकारची भूमिका हीच असते, विशेषतः अगदी पोलीस सेवेतील IPS अधिकाऱ्यांची सुद्धा भूमिका काही वेळा कॉन्स्टेबलच्या बाबतीत हीच दिसून येते की त्यांना फक्त राबवून घ्यायचं. ब्रिटिशांच्या काळात ठीक होतं की असंतोष निर्माण करा पोलिसांच्या मनात, त्यांना राबवत ठेवा, म्हणजे त्यांच्या त्या असंतोषाचा, संतापाचा स्फोट हा सामान्य नागरिकांच्या विरोधात करता येईल. आता आपलं राज्य, आता खरी तर तशी भूमिका असायला नको, मात्र तरीही ते घडतंय. पोलीस माणसात वृषाली असं म्हटलं की आपल्या लक्षात येतं की तेही चुकू शकतात ना. त्यांच्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा अगदी सर्व माध्यमं, अगदी मी मराठीसुद्धा पोलिसांवर थेट टीका करताना कुठेही पाऊल मागे घेत नाही. मात्र त्याचवेळी आता सध्याच्या घटनांचा जर आपण अभ्यास केला तर एक वेगळी लिंक दिसायला लागलेली आहे की पोलिसांनाच सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे की का. आणि मला वाटतं की हाच गंभीर मुद्दा आहे आणि त्यासाठीच आजची ही चर्चा आहे की जर पोलिसच सॉफ्ट टार्गेट होऊ लागलेत आणि एका वेगळ्या भीतीच्या सावटाखाली जर त्यांना वावरावं लागलं तर कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणार कोण. शेवटी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र ज्या पोलिसांना विनाकारण केवळ पोलिसांच्या बद्दलच्या प्रतिमेचा दुरुपयोग करून कोणी बदनाम करत असेल, त्यांना जर टार्गेट करत असेल तर त्यावेळी सरकारनं, गृहमंत्र्यांनी वेगळी भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे आपण लालबागचे व्हिज्युअल दाखवलेत, मान्य आहे मला की त्या तरुणीबद्दल पोलिसांनी, अगदी त्या तरुणीची चूक असली तरीसुद्धा, म्हणजे मगाशी त्या व्हिज्युअल्समध्ये नंतर जी एक CCTV फुटेज आलं त्या स्पष्ट झालं की त्या तरुणीचा सुद्धा एक उद्दामपणा दिसत होता. मात्र तरीसुद्धा त्या तरुणीला त्या पद्धतीनं मारहाण होता कामा नये. पोलिसांनी सुद्धा अशा प्रकारे कायदा हाती घेऊ नये. मात्र एक वेगळा विचार केला तर की जर दहशतवादी अशा प्रकारे घुसले तर तरीसुद्धा आपण पोलिसांनाच दोषी ठरू, त्यांनाच पुन्हा टार्गेट करू. आणि एकीकडे ही घटना घडत असताना दुसरीकडे मुंबईतल्याच कांदिवलीत 2 दिवसापूर्वी एक गणेशोत्सवाची मिरवणूक निघालेली, त्या मिरवणुकीतील स्त्री पुरुषांनी पोलिसांनाच मारहाण केली. कोणीच त्याची दखल घेतली नाही. अगदी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं गेलं, तेच गृहमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा त्या पोलिसांबद्दल एका शब्दानं काही आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. हे जे घडतं हा दुजाभाव कुठेतरी पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करू शकतो. बरोबर आहे सर. माजी IPS अधिकारी यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे की पोलीस जे आहेत त्यांना दरवेळेला टेकन फॉर ग्रँटेड धरलं जातं. 12-12 तास त्यांची ड्युटी असते, ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू शकत नाही, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला ते वाचा फोडू शकत नाही. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, एवढंच फक्त त्यांच्या डोक्यामध्ये असतं. मात्र सरकार ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्यावेळेला सरकारकडून, शासनाकडून त्यांना हवा असा पाठिंबा काही मिळत नाही. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. मात्र वेळेचा एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावणारी, कायदा सुव्यवस्था राखण्यात कुठेही कमी पडता कामा नये म्हणून पोलीसही त्याच गतीनं धावत असतात. पण पदरी पडते ती फक्त निराशाच. सर्वसामान्यांकडून होणारी मारझोड, दिवस रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनाच संरक्षण कुठे आहे असा सवाल मुंबईतल्या पोलिसांच्या पत्नी विचारतायत. माझ्यासोबत पोलीस क्वार्टर्समध्ये राहत असणारे जे काय पोलीस कर्मी आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या गृहिणी आहेत. काय सांगाल, अशा घटना ज्यावेळी घडतात तेव्हा पोलिसांवरती कारवाई झालेली असते, पण सरकार अशी कारवाई करत असताना दोन्हीकडची बाजू तपासते का? पोलिसांच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? पोलिसांची जी ड्युटी आहे ती त्यांना पण केली पाहिजे. त्यांचा जो त्यांना आदेश आहे तोच केला पाहिजे. आता जर आम्ही गेलो बाबा आम्हाला इथूनच सोडा तिथूनच सोडा, तर तसं त्यांना सोडता येत नाही. बरोबर आहे. हां, मग असं ही घटना झाली. आता मी ऐकलं की 2 लेडीज कॉन्स्टेबलला निलंबित केलं. मग आता हा त्यांच्यावर अन्याय आहे की नाही? अन्यायच आहे ना. पण आमच्या पोलिसवाल्यांना तशी ड्युटी नाही, जेवता जेवता उठून जावं लागतं. हे तर सगळ्या पब्लिकला सुद्धा माहिती आहे, पण तरी पण पब्लिक ह्याच्यावर लक्ष देत नाही. मग ह्यांना आता आज सकाळी गेलेलं, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता म्हणजे जेवण नाही काय नाही, अशी त्यांना अख्खा दिवस उभं राहून ड्युटी करावी लागते. हे पब्लिकला दिसत नाही का? हां, पोलिसांवर तर खूपच अन्याय होतोय. कारण की आता ह्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये पोलीस हा घासून निघतो.
कारण की त्याला हे घर हे माहितीच नसतं. प्रत्येक सणाच्या वेळेला पोलीस हा 2-2, 3-3 दिवस काम करत असतो, पण हे जनतेला समजत नाही की बाबा पोलीस आपल्या मागे आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या महिलांचे किती हाल होत असतील, त्यांच्या मुलांचे किती हाल होत असतील याच्याकडे अजिबात नागरिकांचं किंवा कोणाचंही लक्ष नाही आहे. ते 2-2, 3-3 दिवस काम करतात, पण त्यांच्यानुसार त्यांची सॅलरी खूपच कमी आहे. त्यामध्ये त्यांचं मुलांचं शिक्षण, त्यांच्या आईबाबांच्या औषधाचं वगैरे खर्च करणं अतिशय एकदम म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे. त्यातून सुद्धा ती लोक ज्यावेळी बोलवतात त्यावेळी ती लोक हजर असतात. हे इतकी म्हणजे अगदी ह्याची गोष्ट आहे की आम्ही गर्वाने सांगू शकतो की माझा नवरा पोलीस आहे, तो खूप कष्ट करतो लोकांसाठी, पण लोकांना त्याची अजिबात किंमत नाही आहे. जर असती तर त्यांनी ही परिस्थिती आणू दिली नसती. आणि हे लालबागचं जे प्रकरण झालं ते मी तर म्हणते त्यात पोलिसांचा काहीही दोष नाही आहे. कारण की आता 2-2, 3-3 दिवस तुम्ही जर त्यांना ड्युट्या लावल्या तर त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यांना होणारा त्रास तो कोणी बघायचा. ताण तर खरा कमी करायलाच पाहिजे, पण सुविधा पोलिसांसाठी काहीच नाही आहेत. असल्या तरी त्या अंमलात आणलेल्या नाही आहेत आजपर्यंत. मग काहीतरी पोलिसांसाठी एवढ्याशा रूममध्ये कितीतरी कुटुंब राहतात. एक फॅमिली म्हणजे आई वडील मुलं सुना वगैरे एवढे एका रूममध्ये राहतात. त्यापासून कुणाल थळेसह सुजित गायकवाड, मी माडे न्यूज, मुंबई. पोलिसांवरचे हल्ले ही गंभीर बाब आहे आणि शासनानं याची दखल घेतली पाहिजे असं माजी IPS अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पाहूयात. सर, एकंदरीत काय सांगाल, हा जो प्रकार आहे तुम्हाला काय वाटतं, जेव्हा जर का पोलिसांवर मारहाण होत असेल तेव्हा सरकारने पण तितकीच तत्परता दाखवायला पाहिजे जमावावर कारवाई करण्यासंदर्भात? नक्कीच, कारण पोलीस हे कायद्याची अंमलबजावणी करत असतात आणि जनतेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहावी, जे गुन्हेगार असतील त्यांना शासन व्हावं आणि म्हणून पोलीस हे आपली कारवाई करत असतात. अशावेळी ही कारवाई करत असताना जर जमावाने किंवा गुंडांनी किंवा जे असामाजिक तत्व आहे अशांनी जर त्यांच्यावरती हल्ला केला तर तो निश्चितपणे अतिशय गंभीरपणे तो घेतला पाहिजे आणि यासाठी शासनाने पोलिसांच्या मदतीसाठी जी असेल ती यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्यांना सरकारनं सुद्धा तशीच यंत्रणा उभी केली पाहिजे, पोलिसांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे असं माजी IPS अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते मी मराठीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईटे. सर, धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज.